नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि शासनाच्या नवीन नियमानुसार यावर्षी एग्जाममध्ये टायपिंगच्या एग्जाममध्ये काही बदल करण्यात आलेले आहे, मार्किंगमध्ये सुद्धा। तर ते आपण आज पाहणार आहोत। तर बघा, इकडे आपल्याला GCC TBC इंग्लिश 40 WPM चा आपण स्टेटमेंट सोडवणार आहोत। आणि यासाठी तुम्हाला इथे 20 मिनिटाचा टायमिंग इथे आपला सुद्धा झालेला आहे आणि याला पूर्ण 15 मार्क दिलेले आहेत। तर पास होण्यासाठी यामध्ये आपल्याला 7.5 मार्काची आवश्यकता आहे। तर चला करूया काय काय बदल आहे तर पाहूया आपण। तर बघा, सगळ्यात पहिले इथे B3 मध्ये दिलेला आहे हेडिंग। तर B3 मध्ये क्लिक करा। सगळं हेडिंग पूर्ण हेडिंग मी याच्यातनी टाईप करून घेतो B3 मध्ये। टाइप करून घ्यायचं आहे, सगळं व्यवस्थित टाइप करा। टाइप झालेला हेडिंग त्याच्या खाली एंटर करा आणि त्यानंतर बघा आपल्याला फिगर इन लाख टाइप करून घ्यायचं आहे ब्रॅकेटमध्ये। तर ओपन ब्रॅकेट घ्या आणि त्यातनी फिगर्स इन लाख टाइप करून घ्या आणि ब्रॅकेटला क्लोज करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला सिरियल नंबर टाइप करायचा। कशामध्ये टाइप करायचा बघा, B5 मध्ये करायचा आहे। तर B कॉलमचा B घ्या आणि रोचा इथे 5 घ्यायचा आहे। तर B5 मध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला सिरियल नंबर अशा प्रकारे सिरियल नंबर टाइप करा। त्यानंतर पुढे जा, पुढच्या कॉलममध्ये बघा एक टॅब देऊनही तुम्ही पुढच्या कॉलममध्ये जाऊ शकता किंवा अशा प्रकारे मॅन्युअली सुद्धा तुम्ही जाऊ शकता। तर याच्यातनी आपल्याला नेम ऑफ कंपनीज टाइप करून घ्यायचा आहे, नेम ऑफ द कंपनीज। तर बघा, तुम्हाला वाटत असेल हे कॉलम D आणि C आणि E मध्ये गेलेला आहे, परंतु तो C मध्येच आहे। तर या बघा इथे क्लिक करा आणि याला अशा प्रकारे वाढवून घ्या, नसेल समजत असेल तर अशा पद्धतीने बघा ते C कॉलम मध्येच आहे। याच्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी थोडीशी हेल्प होईल। त्यानंतर बघा E5 मध्ये म्हणत आहे, तर E5 मध्येच आपल्याला 2008-9 टाइप करून घ्यायचं आहे। 09 आहे, 09 टाइप करून घ्या E कॉलम मध्ये। त्यानंतर F कॉलम मध्ये काही नाही, त्यानंतर G कॉलम मध्ये 2009-10 टाइप करायचं आहे। तर G5 मध्ये क्लिक करा आणि याच्यातनी 2009- आणि इथे 10 टाइप करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला इंडिया जापान हे टाइप करायचं आहे। तर कशात आहे इंडिया, E6 मध्ये आहे। तर E6 मध्ये क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला इंडिया टाइप करून घ्यायचं आहे। त्याच्या पुढच्या कॉलममध्ये F कॉलममध्ये जापान टाइप करून घ्यायचं आहे। त्याच्या पुढच्या कॉलममध्ये आपल्याला इंडिया टाइप करून घ्यायचं आहे पुन्हा, आणि त्याच्या पुढच्या कॉलममध्ये आपल्याला पुन्हा जापान टाइप करून घ्यायचं आहे। सगळं जिथं कॅपिटल आहे तिथं कॅपिटल द्या, जिथं स्मॉल आहे तिथं स्मॉल द्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने मी टाइप करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे सिरियल नंबर दिलेला आहे। तर B7 मध्ये सिरियल नंबर दिलेला आहे। तर B7 मध्येच क्लिक करा आणि ते सिरियल नंबर टाइप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे, ठीक आहे। सिरियल नंबर टाइप करून घेतलं, त्यानंतर नेम ऑफ द कंपनीज टाइप करून घ्यायचं आहे। तर जेवढ्या कंपनीचे तर नाव दिलेलं आहे सगळ्या कंपनीचे नाव याच्यामध्ये सुरुवातीला टाइप करून घ्यायचं आहे। मागच्या बॅचला स्टेटमेंट 10 मार्काचं होतं, परंतु आता 15 मार्काचं झालेलं आहे। म्हणजे 40% वर 40% वरच पासिंग आलेलं आहे टायपिंगमध्ये। तर मी सगळं टाइप करून घेत आहे। जेवढ्या काही कंपनी आहे वगैरे सगळं टाइप करून घेऊ। आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार मदत मिळत असेल, या व्हिडिओमधून काही समजलं असेल तर या चॅनलला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आणि शेवटी आहे बघा होंडा, तर होंडा टाइप करून घ्यायचा आहे। आणि जे तुमची टायपिंगची पहिली एक्झाम होणार आहे या 2024 मधली, ती एप्रिल महिन्यात होणार आहे, एप्रिल 2024 ला होणार आहे। आणि त्या एक्झाममध्ये अशाच प्रकारे तुम्हाला स्टेटमेंट सोडवायचं आहे पूर्ण मार्क घेण्यासाठी। तर बघा इथे D कॉलममध्ये डबल डॉट आहे, तर D कॉलममध्ये डबल डॉट टाइप करून घ्या अशा प्रकारे टाइप करून घ्यायचं आहे। टाइप झालं, त्यानंतर बघा
आणि याच्यातनी बघा हे चारही कॉलममध्ये जे काही संख्या असेल ते संख्या पूर्ण जशी आहे तशी टाईप करून घ्या. तर मी फास्ट फॉरवर्ड करून पूर्ण संख्या टाईप करून घेतो आणि नंतर तुम्हाला सांगतो कशा प्रकारे याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे ते. तर बघा सगळ्यात शेवटी मी टाईप करता सगळ्यात शेवटचं. तर अशा प्रकारे आपलं सगळं टाईप करून झालेलं आहे. आता आपल्याला याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. तर बघा GCC TBC इंग्लिश 40WPM मध्ये आपल्याला स्टेटमेंटला कशा पद्धतीने फॉर्मॅट करायचं आहे ते बघूया आपण. तर सगळ्यात अगोदर जेवढेही काही कॉलम्स दिलेले आहे सगळे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे कोणताही कॉलम्स लहान किंवा मोठा नसला पाहिजे आणि कोणत्याही कॉलममध्ये जे नाव दिलेलं आहे ते नाव त्याच्या कॉलमला लागलं नाही पाहिजे. तर व्यवस्थित सिलेक्शन करून घ्या आणि त्याची विथ अशा प्रकारे ॲडजस्ट करा. महत्त्वाचं म्हणजे जे शेवटचे हे चारही कॉलम्स आहे या चारही कॉलमची विथ एकच असली पाहिजे. तर त्याच्यामुळं याला अशा प्रकारे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या, म्हणजे एक असली पाहिजे या चारही कॉलमची विथ. अशा प्रकारे केलं ॲडजस्ट आपण. त्यानंतर बघा जे मेन हेडिंग आहे, मेन हेडिंग B3 पासून तर S3 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्याला मर्ज आणि सेंटर करायचं इथून. अशा प्रकारे मर्ज आणि सेंटर करा, बोल्ड करायचं आहे, त्यानंतर त्याला अंडरलाईन द्यायची आहे. एवढं करायचं आहे आपल्याला मेन हेडिंगला. त्यानंतर फिगर इन लाख जे दिलेलं आहे खाली त्याला B4 पासून तर H4 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर त्याला मर्ज आणि सेंटरमध्ये जाऊन मर्ज अक्रॉस करायचा आहे. तर मर्ज अक्रॉस करा आणि त्याची अलाइनमेंट राईट करायची इथून आणि ही अलाइनमेंट सेंटर ठेवायची आहे. अशा प्रकारे करा. त्यानंतर सिरियल नंबरला सिलेक्शन करून घ्या. 5 आणि 6 मध्ये त्याला मर्ज करायचं आहे. बघा सिरियल नंबर 5 आणि 6 मध्ये मर्ज आहे. तर सिरियल नंबरला सिलेक्शन करून घ्या आणि इथून मर्ज आणि सेंटर करा. मिडल अलाइनमेंट आणि हे दोन्हीही सेंटर असली पाहिजे. त्याच पद्धतीने नेम ऑफ द कंपनीजला इथून अशा प्रकारे C आणि D 6 मध्ये मर्ज करायचं आहे. तर व्यवस्थित सिलेक्शन करून घ्या आणि मर्ज आणि सेंटर करायचं आहे इथून त्याला. अशा प्रकारे सेंटरमध्ये घ्या. त्यानंतर कॉलम E मध्ये 2008 आणि 9 आहे. तर बघा हे दोन्ही कॉलम एकत्र झालेले आहे, म्हणजेच मर्ज झालेला आहे. तर या दोन्ही याला सिलेक्शन करून घ्या आणि याला सुद्धा इथून मर्ज आणि सेंटर केलं तरी चालेल. त्यानंतर G आणि H मध्ये 2009 आणि 10 मर्ज करायचं आहे. तर यालाही आपण मर्ज करून घेऊ आणि जे खाली दिलेले आहे या सर्वांना सिलेक्शन करायचं आहे आणि त्याची अलाइनमेंट सेंटर ठेवायची आहे. अशा प्रकारे त्याला फॉर्मॅटिंग करायचं आहे. त्यानंतर सिरियल नंबरपासून तर जे मेन हेडिंग आहे, सब हेडिंग आहे, सिलेक्शन करून घ्या आणि त्याला बोल्ड करायचं आहे. बोल्ड केल्यानंतर त्याला ऑल बॉर्डर आपल्याला इथून द्यायची आहे. तर याला ऑल बॉर्डर द्या. अशा प्रकारे ऑल बॉर्डर द्यायची आहे. त्यानंतर सिरियल नंबरला 1 पासून तर 8 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे आणि याला जे बॉर्डर द्यायची आहे ती आउटसाइड बॉर्डर द्यायची आहे. तर याला आउटसाइड बॉर्डर द्या अशा प्रकारे. त्यानंतर जे कंपनी आहे त्या कंपनीला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि याचा जो इंडेंट आहे तो एक स्टेप इथून वाढवायचा आहे. त्यानंतर जे डबल डॉट दिलेला आहे तेवढ्याला सिलेक्शन करून घ्या आणि त्या डबल डॉटला आपल्याला सेंटर अलाइनमेंट इथून द्यायची आहे. तर अशा प्रकारे सेंटर अलाइनमेंट द्या. त्यानंतर कंपनी आणि हे डबल डॉट जे दिलेलं आहे त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला आउटसाइड बॉर्डर द्यायची आहे. तर याला आउटसाइडची बॉर्डर द्या अशा प्रकारे. त्यानंतर जे एवढे हे काही दिलेले आहे सगळ्याला सिलेक्शन करून घ्या आणि याला ऑल बॉर्डर द्यायच्या इथून. तर याला ऑल बॉर्डर द्या आणि याच्यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत तर ते सगळे क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे. तर क्वेश्चनमध्ये बघा काय म्हटलेलं आहे, फाइंड द ॲव्हरेज ऑफ कॉलम F अँड शो द आन्सर इन सेल F15. F15 मध्ये आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. तर F15 मध्ये क्लिक करा. ॲव्हरेज वगैरे काढण्यासाठी तुम्हाला इथे एडिटिंगच्या ग्रुपमध्ये इथं समचं फंक्शन दिलेलं आहे, इथूनही तुम्ही काढू शकता
किंवा ते फॉर्म्युलामध्ये जा, फॉर्म्युलामध्ये सुद्धा इथे समचा ऑप्शन दिलेला आहे, डाऊन ॲरोवर क्लिक करायचं आहे, ॲव्हरेज सांगितलं असेल तर ॲव्हरेजला सिलेक्शन करा आणि त्यानंतर या संख्येला व्यवस्थित सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि एक एंटर करायचं आहे। ऑलरेडी जर संख्या सिलेक्शन झालेली असेल तर तुम्हाला डायरेक्ट एंटर केलं तरी चालेल। त्यानंतर दुसरं क्वेश्चन्स म्हटलेलं आहे फाइंड द सम ऑफ कॉलम ई आणि आन्सर E15 मध्ये काढायचा आहे। तर आपल्याला बेरीज काढायची आहे E15 मध्ये, तर E15 मध्ये क्लिक करा। बेरीज काढण्यासाठी पुन्हा फॉर्म्युलामध्ये जायचं आहे आणि त्यातून आपल्याला समचा फॉर्म्युला घ्यायचा आहे। बघा ऑलरेडी सिलेक्शन करून आलेला आहे, डायरेक्ट एंटर केलं तरी चालेल। त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे बघा फाइंड द मॅक्स ऑफ कॉलम जी। जी मध्ये आपल्याला मॅक्झिमम काढायचा आहे G15 मध्ये, तर G15 मध्ये क्लिक करा, समच्या फंक्शनमध्ये जायचं आहे आणि यातून मॅक्स फंक्शन घ्या आणि एक एंटर करायचं आहे। बघा मॅक्झिमम निघालेला आहे। त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन म्हटलेला आहे फाइंड द मिनिमम ऑफ द कॉलम H अँड शो द आन्सर इन सेल H15 म्हटलेला आहे। तर H15 मध्ये आपल्याला मिनिमम काढायचा आहे, तर मिनिमम काढण्यासाठी ॲटो समच्या डाऊन ॲरोवर जा आणि यातून मिनिमम घ्यायचा आहे आणि एक एंटर करा। बघा याचं सुद्धा निघालेलं आहे। त्यानंतर जेवढे आपण फंक्शन टाकून काढलेले आन्सर आहे सगळ्याला सिलेक्शन करून घ्या आणि सिलेक्शन केल्यानंतर बघा होम टॅबमध्ये जायचं आहे आणि याला ऑल बॉर्डर द्यायची आहे इथून अशा प्रकारे। तर तुम्ही पाहू शकता आपलं सगळं फॉर्मॅटिंग झालेलं आहे। त्यानंतर पूर्ण कॉलमला अशा पद्धतीने सिलेक्शन करून घ्या। सिलेक्शन केल्यानंतर बघा केलं नाही तरी चालते आणि केलं तरी चालते, जर होत असेल तर करा, नसेल होत तर करू नका। सिलेक्शन करून घ्यायचं आहे, फॉर्मॅटमध्ये जा आणि यातनी रो हाईट याची आपल्याला सगळ्या रोची 25 करायचं आहे, तर 25 टाका आणि त्यानंतर ओके करायचं आहे। अशा पद्धतीने आपलं पूर्ण स्टेटमेंट झालेलं आहे आणि आता आपण पाहू किती मार्क आपल्याला मिळाले आहे। तर याला इथून सबमिट करायचं आहे आणि आपल्याला पाहायचं आहे किती मार्क मिळालेले आहे। तर आपल्याला येस करा। तर बघा आपल्याला 12 मार्क मिळालेला आहे 15 पैकी। तर याच्यामध्ये बघा आपलं सगळं फॉर्मॅटिंग व्यवस्थित आलेलं आहे आणि काही चुका सुद्धा झालेल्या असेल तर अशा प्रकारे तुम्हाला GCC TBC 40WPMचं स्टेटमेंट सोडवायचं आहे। मराठी आणि इंग्लिशचं आणि हिंदीचं स्टेटमेंट सर्व सेमच असणार आहे 40चं। तर अशा प्रकारे तुम्हाला ते सोडवायचं आहे। जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तर बाय।